बार्शी शहरात सोमवारी चारित्र्याच्या संशयानं पछाडलेल्या एका नवऱ्यानं भर रस्त्यावर धारदार शस्त्रानं तब्बल 50 वार करून निर्घृणपणे हत्या केली। बार्शी शहरात सोमवारी एक धक्कादायक आणि मनाचा थरकाप उडवणारी घटना घडली। चारित्र्याच्या संशयानं पछाडलेल्या एका नवऱ्यानं बायकोची भर रस्त्यातच धारदार शस्त्रानं 1-2 नव्हे तर 50 वार करून निर्घृणपणे हत्या केली। सोमवारी सकाळी 10:30च्या सुमारास बार्शी परांडा रस्त्यावरील एका हॉटेलजवळ ही घटना घडली। धनश्री ऋषिकेश पाटील वय 26 राहणार बार्शी असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून पती ऋषिकेश याला पोलिसांनी अटक केली। ऋषिकेश आणि धनश्री यांचा प्रेमविवाह झाला होता। काही वर्षे संसार सुखाचा चालला होता, परंतु पतीच्या डोक्यात चारित्र्याच्या संशयाचं भूत शिरलं आणि घरात वादाच्या ठिणग्या पडायला सुरुवात झाली। पत्नी धनश्री बचत गटाचं काम करून दुचाकीवरून घरी येत असताना ऋषिकेशनं वाटेत गाठलं, तिला आडवं पाडलं आणि धारदार शस्त्रानं तिच्या गळ्यावर, मानेवर, डोक्यावर आणि पोटावर 50 वार केले। काही क्षणातच ती रक्ताच्या थारोळ्यात पडली। तो तिथंच थांबून होता। पत्नीची हालचाल बंद झाल्याचं पाहून तो तिथून मोटारसायकलीवर बार्शीकडे पसार झाला। थरारक हत्येनं या प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत झाला। ऋषिकेश आणि धनश्री यांचा 6 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता। त्यांना 6 वर्षांचा एक मुलगा आहे। ऋषिकेश याला दारूचं व्यसन जडलं होतं। पत्नीच्या चारित्र्यावर तो संशय घेत होता। सोमवारी सकाळीच ऋषिकेश दारूच्या नशेत बार्शी परांडा रोडवरील एका बियर बारसमोर हत्यारासह दबा धरून बसला होता। धनश्री ही सकाळी बचत गटाचं काम आटोपून लक्षाची वाडी इथून MS13 FA 4016 या क्रमांकाच्या दुचाकीवरून बार्शीकडे परत येत होती। त्या हॉटेलजवळ ऋषिकेशनं तिला अडवलं, गाडीवरून खाली पाडलं। काही समजायच्या आतच त्यानं तिच्यावर धारदार शस्त्रानं वार करायला सुरुवात केली। ती ओरडत होती। तिचा आक्रोश पाहून आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावून आले, मात्र सटकलेल्या ऋषिकेशनं त्यांना मध्ये पडू नका अशी धमकी दिली। भडकलेल्या ऋषिकेशनं तिच्यावर 50 वार केल्याची घटना पाहणाऱ्यांनी सांगितली। या प्रकरणी मृत धनश्री हिचे वडील जितेंद्र विश्वनाथ गायकवाड राहणार कासारवाडी तालुका बार्शी यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली।